नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपले स्वागत आहे आर के क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये आलेले नाही आहेत। त्याचे कारण असे आहेत की पैसे हे DBTद्वारे अकाउंटमध्ये येणार आहेत, परंतु कोणकोणत्या महिलांचे बँकेच्या अकाउंटशी आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हे पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत। तर बँकेशी आधार कार्ड लिंक कसे कराल याच्यावर आपला आजचा हा व्हिडिओ आहे। तर मोबाईलमधून आपण फक्त 2 मिनिटांमध्ये आधार कार्ड हे बँकेशी लिंक करू शकतो। तर कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर मग काही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गुगलवर जाऊन NPCI ही वेबसाईट सर्च करायची आहे। त्यानंतर पहिली वेबसाईटवर क्लिक करून कन्झ्युमर हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। कन्झ्युमर सिलेक्ट केल्यानंतर तिथे खाली ऑप्शन आधार सेंडिंग ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। मग आपला आधार नंबर तिथे टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सेडिंग या ऑप्शन क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले जे बँकेचे अकाउंट आहे ते बँक सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर फ्रेश सीडिंग हे ऑप्शन सिलेक्ट करून खाली आपला अकाउंट नंबर आणि कन्फर्म युअर अकाउंट नंबर 2 वेळा तिथे टाकायचा आहे। त्यानंतर ती माहिती वाचून तिथे क्लिक करून घ्यायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, कॅप्चा तिथे टाकून प्रोसेडवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर OTP तिथे टाकून सबमिट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक होऊन जाणार आहे। अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आर के क्रिएशन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।